मित्रांनो, यंदा येणाऱ्या अक्षय तृतीयेला अत्यंत शुभ मानलं जात आहे, कारण तब्बल 100 वर्षानंतर यावेळेस 4 दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत, ज्यामध्ये शुक्र, चंद्र आणि सूर्य यांची स्थिती अतिशय शुभ आहे. मग तुमच्या नशिबाचं कुलूप यंदा या अक्षय तृतीयेला उघडणार का? घर, गाडी, बँक बॅलन्स यातील तुमचं कोणतं स्वप्न पूर्ण होणार आहे? चला जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मामध्ये पुराणानुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जो कधीही नष्ट होत नाही. या दिवशी केलेले दान, पुण्य, सेवा, हवन, पूजापाठ, मंत्रजाप, तर्पण, श्राद्ध हे आपल्याला आयुष्यभर शुभ फळं देणारे असते, असं सांगितलं जातं. पण यंदाची अक्षय तृतीया ही साधीसुधी नाही आहे, खूप स्पेशल आहे. त्यामुळे काही खास राशी आहेत ज्यांना येणाऱ्या राजयोगामुळे सोन्याचे दिवस लवकर सुरू होणार आहेत. या काळात तुमची स्वप्ने पूर्ण होणार आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर या काळात तुमचं नशीब पालटणार आहे. मग ते 4 शुभ राजयोग कोणते आहेत आणि कोणत्या राशींना त्याचा लाभ होणार आहेत? चला तर डिटेलमध्ये बघूया. तर मित्रांनो, यंदा या अक्षय तृतीयेला गजकेसरी योग, शशयोग, आयुष्मान योग आणि धनयोग असे 4 राजयोग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत जेव्हा ग्रहांची अशा राजयोगाशी स्थिती निर्माण होते, अनेक शुभ फळं आणि लाभ तुम्हाला होतात आणि ब्रह्मांडातून तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा वर्षाव होत असतो. गजकेसरी योग निर्माण झाल्याने व्यक्तीला समृद्धता मिळते, सफलता मिळते, बुद्धी, धन आणि प्रसिद्धी मिळते. शशराजयोग हा शनीद्वारे निर्माण होतो. हा योग व्यक्तीला उच्चपद, प्रतिष्ठा, अपार धन, व्यक्तिमत्वात प्रभावी चांगले बदल घडवून आणतो आणि कर्माचे योग्य फळ मिळते. धनयोग हा गुंतवणुकीतून मोठा फायदा करून देतो. आयुष्मान योग हा दीर्घायू बनवतो, आरोग्य चांगले करतो आणि तुम्हाला सुख शांती मिळते. तुमचं व्यक्तित्व सकारात्मक बनतं. आता आपण बघूया कोणत्या त्या नशीबवान राशी आहेत ज्यांना या राजयोगाचा फायदा होणार आहे. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीसाठी अक्षय तृतीया ही वरदान ठरणार आहे. तुम्ही जर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सर्वोत्तम आहे. नवीन वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचं, सुखाचं वातावरण राहील. त्यानंतरची लकी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे. या येणाऱ्या पुढच्या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर नवीन डील्स फायद्याची ठरेल. सोन्याची खरेदी करणे हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे. त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा गोल्डन पिरियड आहे. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. गुड न्यूज मिळेल. समाजात मान सन्मान वाढणार आहे. नोकरीत बढती आणि पगारवाढ होऊ शकतो. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची योग्य वेळ आता आली आहे. त्यानंतरची रास आहे तुळ राशी. तुमच्यासाठी हा काळ सुख, समृद्धी, शांती घेऊन येणार आहे. नवीन भागीदारीतून लाभ होऊ शकतात. विवाह इच्छुक तरुण तरुणीचे विवाह जुळण्याचे योग येणार आहेत. नातेसंबंधात सकारात्मक बदल होतील. त्याच्यानंतर शेवटची लकी रास आहे कुंभ रास. शनीचा शशयोगाचं पूर्ण लाभ तुम्हाला मिळणार आहे. तुमची शिस्त, मेहनत तुम्हाला येणाऱ्या काळात मोठं यश मिळवून देईल. गुंतवणुकीतून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन घर किंवा मालमत्ता घेण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होण्याचे योग बनत आहेत. या 5 राशींचे सोन्याचे दिवस अक्षय तृतीयेपासून सुरू होत आहे. जर तुमची रास यात नसेल तर निराश होऊ नका, हताश होऊ नका. तुम्हाला या राजयोगाचा तुमच्या कुंडलीनुसार काही ना काही फायदा नक्कीच होईल. मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.